भोसे तालुका मिरज येथील 400 वर्ष जुना वटवृक्ष अनेक कारणांनी आज उन्मळून पडला। तो वाचवण्यासाठी अनेकांच्या मदतीने प्रयत्न केले होते, मात्र निसर्गापुढे काही चालत नाही। उन्मळून पडलेला वृक्ष पाहून अतीव दुःख झालं, पण दुःख करत बसून उपयोगाचे नव्हते। आज अमोल जाधव, शिवदास भोसले, अमोल गणेशवाडे, दिनेश कदम, प्रमोद कांबळे, विनायक कदम अशी सगळी मंडळी जमली। हे देशातील पहिलं झाड आहे जे वाचवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग बदललेला होता। या आंदोलनानंतर आम्ही मागणी केल्याप्रमाणे हेरिटेज ट्री आणि महाराष्ट्र वन संरक्षण आणि सुधारणा कायदा 2021 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजूर करून घेतला होता। असा हा ऐतिहासिक वारसा आज उन्मळून पडला होता। या वटवृक्षाच्या फांद्या काढून त्या लागवड करण्याचा निर्धार आम्ही केला। 400 फांद्या काढून त्या लावणार आहोत। त्यापैकी 150 फांद्या अग्रणी सह्याद्री देवराईमध्ये लावणार आहोत। 100 फांद्या भोसे ग्रामपंचायतीने लावण्याची विनंती केली। मिरज येथील कचरा डेपो परिसरात काही आणि बिसूरचे धोंडीराम पाटील यांनी देखील काही वृक्ष लावण्यासाठी पुढाकार घेतला। अशा प्रकारे एक वृक्ष कमी झाला, त्याऐवजी 400 वर्षाच्या स्मृती जपण्यासाठी 400 वटवृक्ष लावलं जाणार आहे। 400 वटवृक्ष लावले जाणार आहेत। तसेच जो मूळ बुंदा आहे तो जशाचा तसा त्याच ठिकाणी थोडे उपचार करून मजबूत लावण्यात येणार आहे। हा बुंदा पुन्हा फुलेल हा आमचा विश्वास आहे। त्यापासून धोका होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। हा मूळ वटवृक्ष पुढील अनेक पिढ्यांना पर्यावरण संरक्षणाच्या लढ्याची साथ देईल। म्हणून आता शासन प्रशासन यांनी देखील यामध्ये सहभागी होऊन राज्याला देशाला एक चांगला संदेश देऊयात अशी विनंती आम्ही करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।